डेट वाली आहे ना, विदाउट डेट वाली काय प्राइस आहे? विदाउट डेट वाली येत नाही, कारण हिचं बी गळून जातो. हिचं डेट दांडी तोडली तर बी गळतं. बी गळल्याच्या नंतर ते नुसतं वरचं पापुत्रा राहतो, मग मसाल्याला टेस्ट येत नाही. निपाणीची जी म्हणतो आपण ती ओरिजिनल संकेश्वरी बघा, एवढी लांब आहे. किती मोठी बघा संकेश्वरी मिरची, ही ओरिजिनल आहे. पिवळ्या कलरचं बी म्हणजे झाडावर तयार झालेली मसाल्यासाठी मिरची काश्मीरी. ती कशी असणार आहे? 300 350. एक नंबर 300 350 रुपये किलो आहे. ओरिजिनल सेलमची हळद आहे, 320 रुपये किलो आहे. 320 रुपये किलो. हे तोडल्याच्या नंतर आहे ना, पिकलेला आंबा हापूस आंबा कसं असतो तसं असतं याचा कलर. कांदा लसूण मसाला आहे, याला सोलापुरी चटणी म्हणतात. अच्छा, सोलापुरी चटणी. ओरिजिनल खसखस आहे बघा, एकदम क्लीन आहे, खडा काळी कचरा काहीही नाहीये. हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो, मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मला पनवेल मिरची गलीमध्ये. तर मित्रांनो, या वर्षी ना मिरचीची प्राईस काय असणार आहे, कोणकोणत्या मिरच्या इथे मिळणार आहे, संपूर्ण माहितीने व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओने शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ते क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर चला मग टाईम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया इथे कोणकोणत्या मिरच्या आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो बघा, पूर्ण आहे ना मिरची मार्केट आहे, जी मिरची गली म्हणून ओळखलं जातं. तर आता कोणते कोणते शॉपवाले आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी परमिशन देतात ते बघूया. पुजारा सुपर मार्ट, इथे बघा यांना आपल्याला वेगवेगळ्या मिरच्या पाहायला मिळणार आहे. तर कोणकोणत्या आहे, त्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे ते सर्वच आपल्याला आपण विचारूया. दादा, ही कोणती मिरची? ही बेडकी मिरची. बेडकी मिरची आहे. कशी? ही बेडकी मिरची तुम्हाला 250 रुपये. 250 रुपये किलो. आणि ही कोणती? ही पण बेडकीच आहे? ही काश्मीरी. ही काश्मीरी आहे ना? काश्मीरी कशी असणार? काश्मीरी तुम्हाला 430 रुपये. 430 रुपये किलो आहे. हे साफ केलेली आहे. अच्छा, साफ केलं, दांडी काढलेली. हे डेंडीवाली तिकडे असते. आणि ही कोणती? ही पांडी मिरची, गंटूर म्हणतात. अच्छा, गंटूर पांडी मिरची, पांडी मिरची, मीडियम तिखट म्हणतात. हिची प्राइस काय असते? ही तुम्हाला येईल 280 रुपये. 280 रुपये. आणि लवंगी? ही लवंगी जास्त तिखट, ती पण साफ केलेली, ती पण 280. साफ केलेली 280. आणि ही रेशम पट्ट्या? रेशम पट्ट्या ती कशी असते? ती तुम्हाला येईल 500 रुपये. 500 रुपये साफ केलेली 500 रुपये. आणि ही कोणती? ही तुम्हाला सिंगल पट्टी. मित्र बघा, सिंगल पट्टी आहे. हिची काय प्राइस असणार आहे? ही तुम्हाला येईल 400 रुपये. 400 रुपये किलो. आणि ती रेलिस म्हणतात आम्ही. रेलिस नवीन आहे, तिखट आणि चव बनण्यासाठी. संकेश्वरी, काही लोक संकेश्वरी नावाने विकतात. ते तुम्हाला 450. 450 रुपये किलो. आणि बघा, त्या साईडला पुन्हा डेट वगैरे असलेल्या मिरच्या, त्यांची प्राइस वेगळी असेल का थोडीफार कमी जास्त असणार? हो, किलो मागे 40-50 रुपयाचा फरक. अच्छा, फरक पडतो. 40-50 रुपयाचा फरक पडतो. आणि मसाले वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, आणखी एक शॉप आहे विशाल जनरल स्टोर. इथे पण आपण मिरची बघूया कोणकोणती आणि त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे, संपूर्ण माहिती घेऊया त्यांच्याकडून. तर काका, कोणकोणत्या मिरच्या सांगा ना मला आणि त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे? शिमला मिरची. शिमला मिरची कशी? 500 रुपये. 500 रुपये किलो. आणि ही कोणती? आपले रिलीज म्हणून. रेलीज ते 400 रुपये. 400 रुपये किलो. 400, 1000 रुपये. ओरिजिनल संकेश्वरी 1000 रुपये. अच्छा, ओरिजिनल संकेश्वरी 1000 रुपये. संकेश्वरी आहे ओरिजिनल, तुम्ही गेला तर तुम्हाला 1000 रुपये मिळणार आहे. हे काश्मीरी आहे. ही काश्मीरी. ही कशी असणार आहे? डेटवाली 350 रुपये. डेटवाली 350 रुपये. आणि ही कोणती? पांडी आहे. ही पांडी. 200 रुपये. 200 रुपये किलो. आणि लवंगी कशी असणार? लवंगी आहे 230. 230. आणि ती पुढची? पुढची बेडकी आहे 230. 230 रुपये. मित्र बेडकी आहे 230 रुपये. पुढे लवंगी आहे, डेट काढलेली. अच्छा, डेटा काढलेली आहे मित्र बघा, ही डेटा काढलेली आहे. 300 रुपये. 300 रुपये किलो. आणि ही ते पांडी आहे 270 रुपये. 270 रुपये. 270 रुपये किलो. आणि ती कोणती? काश्मीर आहे. काश्मीर 450. आणि ही बेडकी आहे, ही बेडकी 280. 280 रुपये. मित्र बघा, डेटवाली आणि विदाऊट डेटवाली पण मिरची तुम्हाला इथे मिळणार आहे अगदी रिजनेबल प्राईसमध्ये. आणि धणे वगैरे कसे असणार आहे? धणे आहे 240. 240. आणि हळद कशी असणार? हळद कुंड? हळद सेलम आहे 300 रुपये. 280. ओके. तर सर्व मसाले बनतील ना आपल्याकडे? सर्व मसाले. ओके. आणि पिसून वगैरे कसे मिळणार? म्हणजे आम्ही फक्त मसाले वगैरे देणार. काय नाव काय तुमचं? चिमन जोशी. चिमन जोशी, पटेल हॉस्पिटल. पटेल हॉस्पिटल. कशी आहे चहा? कशी आहे? 5 रुपये चहा. 5 रुपये. राहिलं कुठे तुम्ही? इथंच 1 पीस मसाली चहा. मसाली चहा. कुठे राहिला? कुठे राहायला? करंजाडेला. करंजाडे. अच्छा, मग नंबर 2. अच्छा, मग डेली इथे अपडाऊन? अप डाऊन. सकाळी 5 वाजता येतो, रात्री 8 वाजता जाणार. ओके, चालेल. चला, थँक्यू. तर मित्र बघा, शाह पद्मशी डुंगारशी अँड ख
इथे नाही मिरची, गरम मसाले वगैरे सर्व काही तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे. तर विचारूया त्यांना कोणकोणत्या मिरच्या त्यांच्याकडे अवेलेबल आहे, त्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे. सगळ्या मिरच्यांची ना प्राईस वगैरे विचारूया त्यांना. नमस्कार काका, तर कोणकोणत्या मिरच्या आपल्याकडे मिळणार आहे सांगा ना. ही कोणती मिरची? ही बेडकी आहे. कशी असणार आहे? 250 रुपये किलो. आणि रेशमपट्टा 600 रुपये कपडा. आणि ही कोणती पुढची? 350. ही बेडकी आहे 600 रुपये. काश्मीरी काश्मीरी कशी असणार आहे? 300 350. 300 350. आणि ती पुढची? काश्मीरी साफ केलेली. अच्छा, साफ केलेली काश्मीरी ती कशी? 400 रुपये किलो. आणि लवंगी कशी असणार आहे? लवंगी साफ केलेली 280. आणि ही कोणती आहे? पट्टी म्हणतात. अच्छा, पट्टी. ही कशी असणार आहे? 450. रुपये. आणि ही पण लवंगीच आहे ना? पांडी. अच्छा, पांडी आहे का? घंटूर. तर मित्र घंटूर आहे, घंटूर मिरची आहे. ही कशी असणार? ही कशी? 300 रुपये. आणि बघा इथे धणे वगैरे पण आहे. धना आहे 240. 240. हा नवा आला आहे का? हा नवा. तर 240 रुपये किलो आहे. आणि हळद कुंड 250. हळद बघा 250 रुपये किलोनी मिळणार आहे. आणि बघा गरम मसाले वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला ना काकांकडे मिळणार आहे. किलो 250 रुपये. काय? गरम मसाला. आणि धने पावडर कशी आहे? जिरा 400. धने पावडर कशी असणार आहे? धना पावडर 280 रुपये किलो. बघ. आणि तीच हळद आहे का ती? कोणती आहे तिची? नाव काय असणार? राजापूर. तिची किंमत काय असणार? 280. तर मित्रांनो 280 रुपये किलो. पुन्हा लुक दाखवतो तुम्हाला. 280 रुपये किलो. चला मित्रांनो इथे दाखवलं कोणकोणत्या मिरच्या मिळणार, त्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे. आणखी पुढचे पण शॉप्स आहे ते पण आपण यांना कव्हर करूया. या बाजूला पण आहे. म्हणजे मिरच्यांची ना खूप सारी व्हरायटी तुम्हाला या मार्केटमध्ये मिळणार आहे. मग तुम्ही इथे फिरले ना तर तुम्हाला कोणकोणत्या मिरच्या मिळणार आहे, त्यांची प्राईस वगैरे काय असणार संपूर्ण माहिती मिळणार आहे तुम्हाला. आम्ही रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला मिरच्या मिळणार इथं. पूर्ण आहे ना मिरची गल्ली आहे. मिरचीचे किती दुकानं आहे? 7-8 दुकानं. तर मित्रांनो टोटल आहे ना 7 ते 8 दुकानं इथे मिरचीची. आणखी एक पुढे शॉप आहे तो पण आपण कव्हर करूया. पुढे दिसतो ना तो एक शॉप आहे, तो एक आपण कव्हर करूया. तर मित्र बघा हा एक शॉप आहे किसन सीताराम वाणी. इथे पण आपण होलसेल प्राईसमध्ये ना कोणकोणत्या मिरच्या मिळणार त्याच्याबद्दल माहिती घेऊया. बरोबर बघा गोपाळकृष्ण मंदिराच्या बरोबर समोर आहे ना हा शॉप आहे. तर ताईला विचारूया कोणकोणत्या मिरच्या त्यांच्याकडे अवेलेबल आहे, त्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे. नमस्कार ताई. नमस्कार. तर आपल्याकडे कोणकोणत्या मिरच्या मिळणार, त्यांची प्राईस वगैरे सांगा ना मला. लवंगी आहे, पांडी आहे, गुंटूर आहे, काश्मीर आहे, रेशमपट्टी आहे, सिमला पट्टी आहे, रॅलिश आहे, संकेश्वरी आहे. सर्व प्रकारचे त्या गरम मसाल्यासाठी आगरी, कोळी, मालवणी, कोल्हापुरी, कांदा लसूण मसाल्यासाठी ज्या मिरच्या लागतात त्या सर्व मसाल्याच्या मिरच्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. योग्य दर आणि क्वालिटी एक नंबर. एकदम सुकटाक माल आहे बघा. मालाचा आवाज बघा तुम्ही, मालाच्या आवाजावरून क्वालिटी कळेल. एकदम सुकटाक माल आहे एकदम. ही लवंगी आहे ना? लवंगी आहे दांडीवाली. आणि ही लवंगी दांडी तोडलेली. एकदम साफ क्लीन माल आहे बघा. खडा काळी कचरा काही नाही, एकदम साफ केलेला माल आहे बघा. हिची काय प्राईस असणार आहे? ही 280 रुपये किलो आहे. 280 रुपये. आणि ही 220 रुपये किलो. दांडीवाली 220 रुपये किलो. दांडीवाली 220 रुपये. 20 रुपये किलो. ही बेडकी आहे. आवाज बघा मिरचीचा हे बघा एकदम कडक सुकलेली आहे मित्रांनो. एकदम आवाजावरून तुम्हाला कळून येईल. एकदम कडक मिरची आहे. 300 रुपये किलो. सिमला पट्टी म्हणतात. सिमला पट्टी 450 रुपये किलो. आणि ही रेशम पट्टी आहे. अच्छा ती रेशम पट्टी. ही रेशम पट्टी 450 रुपये किलो. 450 रुपये. सिमला पट्टी. ही शिमला पट्टी ग्रेव्हीला घट्ट पण येण्यासाठी, ज्याने रस्ता घट्ट होतो, भाजीला पाणी सुटत नाही या मिरचीमुळे. रस्ता दाट होतो या मिरचीमुळे. ही डेट वाली आहे ना? विदाऊट डेट वाली काय प्राइस? विदाऊट डेट वाली येत नाही, कारण हिचं बी गळून जातो. हिचं जे डेट दांडी तोडली तर बी गळतं. बी गळल्याच्या नंतर ते नुसतं वरच पापुत्रा राहतो, मग मसाल्याला टेस्ट येत नाही. ही मिरची घरी नेऊन असं दांडी तोडायची तिची. ओके. अच्छा तर मित्रांनो जेव्हा तुम्हाला मसाला बनवायचा तेव्हा तुम्ही त्याला तोडू शकता. जर असं तोडल्यानंतर ती मिरची गळून जाते. गुंटूर आहे, गुंटूर. पांडी ही कशी असणार आहे? 260 रुपये किलो दांडी तोडलेली. 260 रुपये. आणि दांडीवाली 220 रुपये किलो. ही दांडीवाली 220 रुपये. त्याच्यानंतर ही रॅलिश आहे. रॅलिश पण ही लोक आहे ना, माल ही सुटपटाक आहे बघा, माल एकदम छान आहे. पण ही संकेश्वरी म्हणून विकली जाते. अच्छा. पण ही संकेश्वरी मिरची नाहीये. ओरिजिनल संकेश्वरी मिरची ही
मित्र जी बघा निपाणीची जी म्हणतो आपण ती ओरिजिनल संकेश्वरी बघा एवढी लांब आहे. म्हणजे किती मोठी बघा संकेश्वरी मिरची. ही एवढी ओरिजिनल आहे. ही म्हणजे तुम्ही original संकेश्वरी ठाणे मिरची. मसाला मार्केटमध्ये पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला, तिथे पण तुम्हाला ही मिरची बघायला मिळाली नाही. तर बघा ही जी मिरची दाखवली ना ताईंनी, ही मिरची सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते. ही डुप्लिकेट संकेश्वरी, ही अच्छा, रॅलिश आहे. ही ऍक्च्युली संकेश्वरी नाही, हिचं नाव आहे रॅलिश. रॅलिश. पण ही गिरायकांची इथे फसवणूक होती हो. की गिरायक ही संकेश्वरी म्हणून मिरची घेतो, पण ही संकेश्वरी मिरची नाहीये. ओरिजिनल निपाणीची संकेश्वरी मिरची म्हणजे ही 1200 ते 1400 रुपये किलो आहे. माझ्याकडे दोन रेटचे माल आहेत, हो. एक 1400 वाली एक 1200 वाली. पण ओरिजिनल बघा असं माल बघायचं एकदम पातळ आहे बघा दादा, तुम्ही पकडलं ना तरी ती तुटणार एवढी मऊ मिरची आहे अच्छा ती. मऊ असते. एकदम मऊ आहे बघा, एवढी लांब आहे. ही ओरिजिनल संकेश्वरी मिरची मित्र बघा किती लांब आहे बघा, प्रत्येक मिरची एवढी लांब. आणि मेन म्हणजे ना मसाला बनवताना हिचं दांडी तोडायची नाही, दांडी सकट दळायला द्यायची. हिच्या अच्छा. दांडीमध्ये टेस्ट असते. ओके. हा हिच्याने मसाल्याला काही कलर बुरा वगैरे होत नाही, पण टेस्ट असते. आणखी इथे taste increase असते. होते. हा हा टेस्ट साठी वापरतो आपण संकेश्वरी. बघा सर्व मिरची अशी लांब असते आणि एकदम पातळ आणि एकदम मऊ. ह्याच्यापेक्षा मोठी पण येते. अच्छा याच्यापेक्षा मोठी पण येते. ह्याच्यापेक्षा मोठी पण एक नंबर क्वालिटी 1800 रुपये किलो एवढी. अच्छा 1800 रुपये किलो, एवढी म्हणजे लांब 1.5 येते. फुटाच्या आसपास पोहोचून एवढी जाते. लांब येते. ही 1400 रुपये किलो ती आहे. 1400 रुपये. बघा तर मित्र केवढी कमीत मोठी कमी ना 10 ते 12 इंचाची येते आणि याच्यापेक्षा मोठी पाहिजे ती तुम्हाला मिळणार कमीत कमी 1800 रुपये किलो ना. 1800 रुपये किलो आणि ओरिजिनल आहे. तर तुम्हाला ओरिजिनल संकेश्वरी पाहिजे असेल ना, नक्की पनवेल गली मिरची मार्केटला व्हिजिट करा. ही निपाणीची संकेश्वरी म्हणतात की निपाणीची संकेश्वरी ही निपाणीची. ही रेशम पट्टी आहे. रसा घट्ट आणि तरी येते मसाल्याला इथे. आणि ही जी दाखवली तुम्हाला रॅलिश, एक नंबर माल आहे. हो. रॅलिश आहे पण संकेश्वरी म्हणून विकली जाते, पण ही रॅलिश आहे. अच्छा रॅलिश 400 रुपये किलो ही दांडी तोडलेली. 400 रुपये किलो. दांडी तोडलेली. ओके. ही 300 रुपये किलो दांडीवाली. ते 300 रुपये किलो दांडीवाली. दांडीवाली ओके. ही बेडकी आहे, ओरिजिनल हनीगिरी बेडकी आहे बघा ही. हनीगिरी बेडकी. हा बघा एकदम कडक. ओके. आणि बी प्रत्येक मिरचीमध्ये बी पिवळ्या कलरचं आहे. पिवळ्या कलरचं बी म्हणजे झाडावर तयार झालेली मसाल्यासाठी मिरची. अच्छा. जो काही मिरच्यांमध्ये जो तो बी मिळेल तुम्हाला सफेद मिळेल, हो. तो तयार माल नाहीये. अच्छा. तो हा जो माल आहे तो झाडावर तयार झालेला माल आहे. प्रत्येक जेवढी पण मिरची माझ्याकडे सगळ्या मिरचीमध्ये बी तुम्हाला पिवळ्याच कलरचं मिळेल. अच्छा तयार झालेली पिवळी हा असते. झाडावर तयार झालेली मसाल्यासाठी जी मिरची हो. असते ती पिवळ्या कलरचं बी असतं त्याच्यामध्ये. अच्छा. ती तयार झालेली झाडावर मसाल्यासाठी तयार झालेली असते ती मिरची. ती झाडावर म्हणजे सफेद कलरचं बी असतो, तो कच्चा माल असतो. तो कच्चा माल झाडावर तोडलेला असतो. ओके. त्याच्यानंतर तो मसाला भुरा होतो काही दिवसांनी. तर मित्र बघा ताईने ना खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली आपल्याला. मिरची कशा प्रकारे ओळखतात, म्हणजे पूर्णपणे तयार मिरची कशा प्रकारे ओळखतात त्याच्याबद्दल ताईने खूप छान माहिती दिली आहे. म्हणजे व्हाईट कलरची मिरची असते ती पूर्णपणे तयार झालेली असते आणि पिवळ्या कलरची असते ना ती पूर्णपणे झाडावरती पिकलेली असते, म्हणजे तयार झालेली असते. काश्मीर आहे बघ, काश्मीरला जातो फक्त कलर आणि करीसाठी. काश्मीरी. हा ती कशी असणार आहे? 300 350 एक नंबर 300 क्वालिटी 350 350 रुपये किलो आहे. 350 रुपये किलो आहे. 300 वाला पण माल आहे, 350 वाला पण आहे. जर तुम्ही जसं घ्याल तसं. अच्छा क्वालिटीच्या हिशोबाने पण क्वालिटीच्या असेल. हिशोबाने 300 350 रुपये ओके. चांगली क्वालिटी आहे काश्मीर आपल्याकडे. आणि धणे वगैरे कसे असणार आहे? धणा 200 रुपये किलो एकदम भारी. आपल्याकडे हळद आहे बघा, ओरिजिनल सेलमची हळद आहे. ही हो. 320 रुपये किलो आहे. 320 रुपये किलो. हा क्वालिटी प्रमाणे रेट कमी जास्त होतो. ह्याच्यातही तुम्हाला बार्गेनिंग केलं तर थोडं 10-20 रुपये कमी होऊ अच्छा शकतं. कमी पण होतील प्राइस. हा. त्याच्यानंतर ही बघा ओरिजिनल सेलमची हळद आहे. ही पण ओरिजिनल सेलम आहे. मित्रांनो ओरिजिनल सेलम हळद आहे. हे बघा तिचं तोडून बघा. हे तोडल्याच्या नंतर आहे ना पिकलेला आंबा, हापूस आंबा कसं असतो तसं हो. असतं याचा कलर. आणि स्मेल पण खूप छान आहे, मस्त एकदम. कलर मेन इथं तोडल्यावर कलर बघायचं, तो पिकलेल्या हापूस आंब्यासारखा कलर आहे बघायचं. कलर पाहू छान शकता. एकदम. हो एकदम छान पिकलेल्या कलर. आंब्यासारखा कलर दिसतोय. कलरचा स्मेल एकदम छान आहे. आपल्याकडे रेडीमेड कांदा लसूण मसाला पण आहे. अच्छा रेडीमेड कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला आहे, याला सोलापुरी चटणी म्हणतात. अच्छा सोलापुरी चटणी. हा ते आहे. ह्याच्यामध्ये कांदा आहे, खोबरं आहे, लसूण आहे, मीठ आहे, कोथिंबीर आहे, सर्व ऍड आहे. ह्याच्यामध्ये तेल सुद्धा आहे. ओके. हा आपण ऑर्डर प्रमाणे हा बनवून देतो. त्याच्यानंतर आपण आगरी कोळी मसाला पण आपण ऑर्डर प्रमाणे बनवून देतो. तुम्हाला जसा हवे तसा कलर, तिखट, टेस्ट जी अपेक्षित आहे तुम्हाला ती मला सांगा, त्याप्रमाणे मी तुम्हाला बनवून देईन. हा 650 ते 600 रुपये किलो पर्यंत पण जातो. आणि हा कांदा लसूण मसाला 800 ते 1000 रुपये किलो 800 ते 1000, ओके. पर्यंत. हा क्वालिटीवर आहे, जसं तुम्ही खाताय त्याप्रमाणे सांगा, त्याप्रमाणे रेट कमी जास्त होईल.
आणि धणे कसे आपल्याकडे? धना 200 ते 240 रुपये किलो आहे, 220, 200, 240 ओके. जसं घ्याल तसं आहे धणा. ओके. स्पेशल इंदुरी धणा आहे, जो मसाल्यासाठी आपण वापरतो तो इंदुरी धणा आहे. इंदुरी धना. हो हो. ओके. खडा काळी कचरा काहीच येणार नाही, क्लीन माल येईल सर. ओके, क्लीन असणार आहे. ओके. मिरची वगैरे कोणतीही मिरची वगैरे बनवून पाहिजे असेल म्हणजे मालवणी, आगरी, घाटी मसाला सर्व काही तुम्हाला इथे बनवून मिळणार आहे. आणि जर ऑर्डर वगैरे दिलं तर कसं असणार आहे? तुम्ही मला ऑर्डर करा फोनवर, मी तुम्हाला पाहिजे तो मसाला बनवून देईल. ओके. तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 7900056017. ओके. तर किती दिवस अगोदर तुम्हाला ऑर्डर द्यावं लागेल? 8767149079. ओके. मला 3 ते 4 दिवस आधी ऑर्डर द्या, तुम्हाला पाहिजे तो मसाला बनवून देईल. ओके. तर मित्रांनो 3 ते 4 दिवस तुम्ही अगोदर आहे ना ऑर्डर दिला तुमच्या मनानुसार म्हणजे हवा तसा तुम्हाला आहे ना मसाला इथे बनवून मिळणार आहे. हे बघा इथे ताईने दाखवलाय. हा आगरी कोळी मसाला आहे आणि कोल्हापुरी चटणी आहे ना. हा. मित्रांनो कोल्हापुरी चटणी म्हणजे कोणताही मसाला तुम्हाला पाहिजे तो बनवून मिळणार आहे. आणि बघा हिरवी वेलची पण त्यांच्याकडे बघा किती मोठी मोठी बघा ही. पाहू शकता किती मोठी मोठी. तिचं दाणा आहे ना हो. तो काळा दाणा आहे आतमध्ये. कुठली पण वेलची फोडून बघा, आतमध्ये दाणा आहे ना तो काळा आहे. म्हणजे ही मसाल्यासाठी वापरायची काळ्या दाण्यावाले. जी पानपट्टीवर तुम्हाला मिळेल ती सफेद दाण्याची मिळेल. हो. हा तसं नाहीये, ही काळ्या दाण्यावाली म्हणजे ही खास मसाल्यासाठी वापरतात. अच्छा, काळ्या दाणेवाली मसाल्यासाठी म्हणजे ही भरीव असते, तयार झालेली असते, भरीव माल असतो. एक पण पोकळ दाणा नाहीये त्याच्यामध्ये. मिरी बघा, स्पेशल मिरी आहे. दाणा बघा मोठा दाणा आहे, याच्यात काहीही मिक्सिंग नाहीये. काही ठिकाणी याच्यात मिलावट म्हणजे पपईचं बी टाकतात, तसं नाहीये, क्लीन एकदम. आणि मिरी म्हणजे मिरीची साईज बघा किती मोठी आहे. काही ठिकाणी बघा पपईची बी वगैरे पण असते किंवा ऑइल वगैरे पण लावतात कुठे कुठे म्हणजे शायनिंग साठी. पूर्ण भरीव दाणा आहे, एक पण याच्यात पोकळ दाणा तुम्हाला मिळणार नाही. पूर्ण भरीव दाणा आहे, पपईची बी वगैरे काही मिक्सिंग नाहीये, प्युअर मिरी आहे बघा. आणि दाणा मोठा आहे, पहिलं म्हणजे दाणा एकदम मोठा आहे. त्याच्यानंतर ही राई, ही स्पेशल आपण मसाल्यासाठी राई वापरतो. ती मोठी वापरतो ना, मोठी गाई असते ती डाळीला तडका देतो, ती नाही वापरायची. मसाल्यासाठी ही वापरायची. हिच्यानी मसाल्याला तरी येतो. जरा तुम्ही हात लावून बघा, याला ऑइली बॉटल बघा तुम्हाला हे. हा, ही मसाल्यासाठी वापरायची, याच्यानी मसाल्याला तरी येते. तर मित्रांनो बघा, जर तुम्हाला मसाला वगैरे बनवायचा असेल नक्की ताईच्या शॉपला व्हिजिट करा. तुम्हाला ना मसाल्याबद्दल बऱ्यापैकी छान माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि खसखस, ओरिजिनल खसखस आहे बघा, याच्यामध्ये राजगिरा मिक्स असतो. तसं नाहीये बघा, ही खसखस भाजल्याच्या नंतर उमळली नाही पाहिजे. उमळली की ते असतं राजगिरा मिक्सिंग असतो. अच्छा. ही खसखस भाजल्याच्या नंतर अशीची अशीच राहिली पाहिजे. उमळली की समजायचं त्याच्यात राजगिरा मिक्स आहे. याच्यात राजगिरा मिक्सिंग नाहीये, 100% गॅरंटी. प्युअर खसखस आहे. ओके. जायफळची साईज बघा सेट किती मोठी आहे बघा, एकदम मोठं साईज जायफळ आहे बघा. जायफळ पण बघू शकता किती मोठं मोठं आहे. मोठं साईज जायफळ आहे बघा, लहान नाहीये. बहुतेक ठिकाणी मला जायफळ दाखवला खूप छोटी साईज दाखवतात. छोटी साईज पण असते आणि वरती कव्हर असतं. कव्हर असल्यावर ना कळत नाही की आतमध्ये माल कसं आहे. ह्याची कव्हर काढलेले आहे, त्याच्यामुळे आतमध्ये माल कसं ते आपल्याला दिसतं. आणि पहिलं म्हणजे साईज बघा, एकदम मोठी साईज आहे. अख्खे मसाले पण तुम्ही घेणार ना, तुम्हाला क्वालिटी वाले मिळणार आहे. थोडी प्राइस थोडी जास्त असणार आहे, पण क्वालिटी मिळणार आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टी. जिरं बघा एकदम क्लीन आहे, खडा काळी कचरा काहीही नाही, एकदम सॉफ्ट जिरं आहे. तुम्हाला असे 1-1 किलोचे पॅकिंग मिळतील जिऱ्याचे. 420 ते 450 रुपये किलो क्वालिटी प्रमाणे आहे. मित्र VIP कंपनीचा आहे, पण साफ आहे, एकदम माल साफ आहे. बडीशेप बघा, खडा काळी कचरा काही नाही, एकदम साफ आहे आणि मोठा दाणा आहे. अच्छा, मोठा दाणा आहे. हा, मोठा दाणा आहे बघा. शहाजिरे बघा, मिक्सिंग नाही आहे याच्यामध्ये, काय प्युअर शहाजिरा आहे बघा. बघा कचराही नाही काही आणि प्युअर स्मेल बघा किती एकदम स्ट्रॉंग आहे. काही जण ह्याच्यामध्ये ना आपला तो साधा जिरा आहे तो चालतात आणि त्याच्यात बारीक उरतो तो ह्याच्यात टाकतात. तसं नाहीये, एकदम क्लीन आहे. हा, हे बघा तसं नाहीये बघा, तुम्हाला दिसेल बघा कसं माल आहे बघा. त्याच्यात ती मसाला घ्यायची मोठी वेलची पण साईज बघा, मोठी साईज आहे. साईज बघू शकता. प्रत्येक मसाल्यामध्ये तुम्हाला क्वालिटी मिळणार, क्वालिटी मिळेल. रेट मध्ये 19-20 इकडे तिकडे नक्की होईल, पण क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज मी करणार नाही. 1 नंबर क्वालिटी तुम्हाला मिळणार. लवंग बघा, लवंगचं ना कधी पण असं नाक बघून घ्यायचं, ह्याच्यामध्ये टेस्ट आणि तेल असतं. आणि साईज बघा लवंगची, एवढं मोठं साईज आहे आणि फ्रेश माल आहे.
एकदम क्लीन आहे. कुठलाही माल तुम्हाला घरी नेऊन कुठल्याही गृहिणींना माल घरी नेऊन निवडायची गरज नाहीये. सगळ्या मालामध्ये एकदम साफ असणारे, कुठल्या खडा काडी कचरा काही नसणारे. हे त्रिफळा आहे. त्रिफळा पण बघा खूप छान आहे बघा. क्वालिटी पाहू शकता प्रत्येक मसाल्याची. ठीक आहे. खड्याचं हिंग. मसाला खराब होऊ नये म्हणून मसाल्यामध्ये ठेवायचं. ह्याच्यामुळे मसाल्याची टेस्ट कमी होत नाही. वर्षभर तसंच तसंच टिकून राहतो. पण मसाला दळून आणल्याच्या नंतर एक खडा हिंग त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. ओके, जसं आहे तसं म्हणजे असं ठेवायचं. हा, कांदा लसूण मसाला जेव्हा आपण बनवतो ना त्याच्यामध्ये हे कुटायला टाकतात. अच्छा. आणि हा आगरी कोळी मसाल्यामध्ये नाही टाकत. तो असं जास्त अख्खा मसाला ठेवून द्यायचे खडे त्याच्यामध्ये. खराब होत नाही याच्यामुळे. जसं आहे तसं ठेवायचं म्हणजे मसाला ना वर्षभर तुमचा टिकून राहील, खराब होणार नाही. जावंत्री बघा, जायफळचं फूल. स्मेल बघा याचं किती छान आहे. ओरिजिनल आहे बघा. म्हणजे सुगंध पण खूप छान येते, स्ट्रॉंग आहे. प्रत्येक मसाल्याचा स्मेल आहे ना स्ट्रॉंग येते. हे टेस्ट साठी असते, त्याच्याने मसाल्याला टेस्ट येते. आणि हे मायपत्री आहे, त्याच्याने मसाल्याला तरी येते. अच्छा, तरीसाठी वापरतात. हा, तरीसाठी. आणि स्मेल पण येतं, पण स्मेल मसाल्याच्या टेस्ट साठी ते जावंत्री वापरायचं. आणि हे तरीसाठी येतं. तरीसाठी येत. ओके. हे बाद्यान पण बघा, पूर्ण बाद्यान तुम्हाला अख्खं मिळेल. सगळं चांगलं आहे. चक्री फूल म्हणतात त्याला. चक्री फूल बाद्यान, याचं नाव बाद्यान आहे. त्याला चक्री फूल म्हणतात. छान आहे बघा, क्वालिटी छान आहे बघा, एकदम मस्त आहे. स्टार फूल पण बघू शकता. हा, स्टार फूल म्हणतात. हे नाकेश्वर. काय बोलतात? नाकेश्वर छान आहे बघा. कचरा नाहीये काही, एकदम क्लीन आहे. पूर्ण माल एकदम साफ केलेला आहे. काही कचरा, खडा काडी कचरा कुठल्याच मालामध्ये मिळणार नाही. माल सर्व एकदम साफ मिळेल तुम्हाला. सर्व प्रकारचे मसाले आहेत आपल्याकडे. मिरच्या आहेत, मिरच्यांची व्हरायटीज, क्वालिटी व्हरायटीज आहे, सर्व आहेत. क्वालिटी प्रमाणे रेट आहे. कमी जास्त भाव होऊ शकतो. ओके. आणि मसाल्याचं, मिरचीचा रेट हा फिक्स नसतो. हो, हवामानावर डिपेंड असतो. त्याच्यामुळे कमी जास्त होऊ शकतो. आता बऱ्यापैकी रेट कमी आहे. माझी विनंती गृहिणींना की तुम्ही फटाफट मसाले बनवून घ्या. कमी पैशात भरपूर मसाला बनतोय. स्वस्त मिरची आहे, छान आहे मिरची. तर मित्रांनो बघा, ताईने सांगितलं मिरचीची प्राइस कमी आहे, तर लवकरात मसाले बनवून घ्या. म्हणजे कमी प्राइस मध्ये तुम्ही जास्त मसाले बनवून घेऊ शकता. तर नक्की आहे ना ताईच्या शॉपला व्हिजिट करा. आणि ताईने खूप सुंदर माहिती दिली आहे. म्हणजे मी बहुतेक ठिकाणी म्हणजे ठाणा मसाला मार्केटमध्ये पण गेलो, पण तिथे पण इतकी सुंदर माहिती कोणी नाही दिली आहे. पण ताईने आहे ना खूप छान माहिती मला दिली. फर्स्ट टाइम एवढी माहिती मिळालेली आहे मसाल्याबद्दल. थँक्यू ताई. नक्की या. हा व्हिडिओ बघून आला तुम्हाला नक्की थोडंफार जेवढं मला शक्य होईल तेवढं मी कन्सेशन देणार. ओके. तर मित्रांनो ताईने सांगतात आपला व्हिडिओ बघून आला तुम्हाला कन्सेशन पण मिळणार आहे. तर नक्की ताईच्या शॉपला व्हिजिट करा. ओके, चालेल ताई. थँक्यू. पूर्ण दिवस चालू असतो, बंद नसतं आपलं दुकान. ओके. माझ्या व्हिडिओला हे कमेंट होतं भरपूर जणांचं की कधी बंद असतं. बंद नसतं दुकान. ओके. 7 दिवस चालू असतं. 7 दिवस चालू असतो. ओके. तर मित्रांनो ताईचा शॉप आहे ना 7 दिवस चालू असतो, तर नक्की व्हिजिट करा. ओके, चालेल. थँक्यू. आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.